श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। करिता नारायणाची भक्ती, निज भक्त सुखे माया तरती। ते नारायणाची मुख्य स्थिती, स्वये चक्रवर्ती पुसतू। ज्या नारायणाच्या भक्तीने भक्त मायेला तरून जातात, त्या नारायणाचे मुख्य लक्षण स्वतः सार्वभौम राजा पुढे विचारतो। सर्वाभूती भगवत भावो, हा मुख्य माया तरणो पावो। आईकोनी सुखावला रावो, तेणे आनंदे पहाहो परब्रह्म पुसे। सर्व प्राण्यांमध्ये भगवत भावना ठेवणे हा मायेच्या तरणाचा मुख्य उपाय आहे। हे ऐकून राजा अत्यंत संतुष्ट झाला आणि त्या आनंदाने तो परब्रह्माचे स्वरूप विचारू लागला। करिता नारायणाची भक्ती, उत्तम भक्त माया तरती। ते नारायणाची निजस्थिती, साक्षेपे नृपती पुसतू। ज्या नारायणाची भक्ती केली असता उत्तम भक्त मायेला तरतात, त्या नारायणाचे स्वरूप राजा बुद्धिपुरस्सर विचारतो। ब्रह्म परमात्मा नारायण, वस्तुसीच म्हणणे जाण। ते वस्तुनिष्ठा परिपूर्ण, राजा आपण पुसतू। सद्वस्तूलाच ब्रह्म, परमात्मा आणि नारायण म्हणतात। तेच परिपूर्ण वस्तू स्वरूप आहे। सकळा माझी अधिष्ठान, सबाह्य ज्याचेनी परिपूर्ण। त्या स्वरूपाते नारायण, स्वये वेदज्ञ बोलती। तेच सर्व जगाचे अधिष्ठान, त्याच्याच योगाने सर्व सबाह्य परिपूर्ण आणि त्यालाच वेदज्ञ स्वतः नारायण असे म्हणतात। यास्तव त्याचे तत्व मला सांगा। तुम्हा ऐसे ज्ञाननिधी, भाग्ये जोडले ती त्रिशुद्धी। तुमच्या वचनामृत बोधी, अहम बुद्धी उपजेना। खरोखर तुमच्यासारखे ज्ञाननिधी मला आज मोठ्या भाग्यानेच लाभले आहेत। तुमच्या वचनामृताचे प्राशन करून माझी अहमबुद्धी शांत झाली आहे। तुमची या वचनोक्ती, वोसंडली स्वानंद स्फूर्ती। लांचावली चित्तवृत्ती, श्रवणे तृप्ती कदा न मनी। स्वानंदाला भरते आले आहे, चित्तवृत्ती श्रवणास लांचावली आहे। कितीही श्रवण केले तरी तिची तृप्ती होत नाही। ऐकोनिया रायाचा श्रेष्ठ प्रश्न, प्रबुद्धा धाकुटा पिप्पलायन। तो बोलावया आपण, स्वानंदे पूर्ण सरसावला। राजाचा हा श्रेष्ठ प्रश्न ऐकून प्रबुद्धाचा धाकटा भाऊ पिप्पलायन मोठ्या आनंदाने बोलावयास पुढे सरसावला। अगा ज्याचेनी उपजे उत्पत्ती, ज्याचेनी अंगे स्थितीसी स्थिती। ज्याचेनी प्रलया प्रलय शक्ती, ऐसा जो त्रिजगती मुख्य हेतू। या परी जो जगाचा हेतू, स्वये स्वसत्ता हेतू रहितू। सच्चिदानंदे सदोदितू, तो जाण निश्चितू नारायणू। हे राजा, ज्याच्यापासून सृष्टी उत्पन्न होते, तिचे पालन होते आणि प्रलयकाळी ज्यात तिचा लय होतो, जो त्रैलोक्याचे आणि जगाचे मुख्य कारण आहे, पण स्वतः मात्र आपल्या सत्तेने हेतुरहित आहे,
जो सत चित आणि आनंद यांनी सर्वदा परिपूर्ण आहे तोच नारायण होय असे तू निश्चयाने जाण. जेवी सायं प्रातर मध्यान्ह तिही काळी अलिप्त गगन, तेवी उत्पत्ती स्थिती प्रळयी जाण, अलिप्त नारायण परमात्मा. ज्याप्रमाणे सायंकाल, प्रातःकाल आणि मध्यान्ह या तिन्ही कालांनी आकाश लिप्त होत नाही, त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही काली परमात्मा नारायण समान आणि अलिप्त असतो. उत्पत्ती स्थिती प्रळयांत म्हणसी कोण देखे येथ, तेची अर्थींचा दृष्टांत स्फुरदर्थ अवधारी. उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यामध्ये पाहणारा कोण म्हणून म्हणशील तर याविषयी स्पष्टार्थ दृष्टांत देतो, तो ऐक. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही व्यापुनी समाधी ही परती, ज्याची साक्षीत्वे स्फुरे स्फूर्ती, तो जाण निश्चिती नारायण. जागृतादी तीन अवस्थांना व्यापून त्यांच्या पलीकडे असलेल्या समाधीमध्येही साक्षीत्वाने ज्याचा अनुभव येतो तो नारायण होय असे तू निश्चयाने जाण. जागृतीचे जाणपण, स्वप्नाचे मिथ्या भान, सुषुप्तीचा साक्षी पूर्ण, तो नारायण निश्चित. जागृतीचे ज्ञान, स्वप्नाचे मिथ्या भान आणि सुषुप्तीचा पूर्ण साक्षी तो नारायणच आहे. एवं परमात्मा परंज्योती, आत्मा हृदयस्थ त्रिजगती, त्या ते नारायण म्हणती, जाण निश्चिती नृपनाथा. याप्रमाणे जो हृदयस्थ परमज्योती परमात्मा सर्व भूतांचा अंतरात्मा आहे त्यालाच नारायण म्हणतात. ऐसी सांगता ब्रह्मस्फूर्ती, अगम्य वाटेल ब्रह्मप्राप्ती, सहजे ब्रह्म आतुडे हाती, ऐकते उपपत्ती सांगेन. पण ही अशा प्रकारची ब्रह्मप्राप्ती अगम्य आहे असे तुला वाटेल, म्हणून ब्रह्म सहज हाती कसे लागेल ती युक्ती मी तुला सांगतो. तरी परमात्मा ब्रह्मपूर्ण, तुझे हृदयी नांदे आपण, ज्याचे निमन बुद्धी प्राण, इंद्रिये जाण वर्तती. तो पूर्ण ब्रह्ममूर्ती परमात्मा तुझ्या हृदयामध्ये आहे. त्याच्या सत्तेनेच मन, बुद्धी, प्राण आणि इंद्रिये आपापला व्यापार करतात. नयने तेणे तेजे देखणे, रसना तेणे स्वादे चाखो जाणे, श्रवण तेणे अवधाने, शब्द ज्ञाने प्रबोधती. त्याच्याच तेजाने नेत्र रूप पाहतात, त्याच्याच स्वादाने रसना रस ग्रहण करते, श्रवणेंद्रिय शब्दाचे ग्रहण करते. तेणे अहंकारा अहंभाव, तेणेची मनासी मंतव्य, तेणेची चित्तासी चेतव्य, बुद्धीसी बोधव्य, तेणे ब्रह्मावबोधे. अहंभाव अहंकार धारण करतो, त्याच्याचमुळे मन मनन करते, चित्त चिंतन करते आणि बुद्धी जाणते. तेणे जड देह सचेतन, तेणेची कळे मृदू कठीण, तेणेची चरणाच्या ठाई गमन, करिकर ग्रहण त्याची ये सत्ता. त्यामुळेच देह सचेतन होतो, मृदू कठीण इत्यादी स्पर्श कळतात, पायांमध्ये गमन करण्याची आणि हातांमध्ये ग्रहण करण्याची शक्ती येते. त्याचे प्राण परिचरती,
त्याचे निमिषोन्मेष स्फूर्ती, त्याच्या आनंदलेश स्थिती, आनंद उपस्थी भोगिती प्राणी. प्राण श्वासोच्छ्वास करतात, नेत्रांचे निमिषोन्मेष होतात आणि प्राणी विषयानंद अनुभव घेतात. एवं चाळकू जो त्रिजगती, जो स्वानंदे नांदे हृदय स्थिती, त्या ते नारायण म्हणती, तोची निश्चिती परमात्मा. याप्रमाणे जो त्रिभुवनातील चालक हृदयामध्ये स्वानंदाने नांदतो त्याला नारायण म्हणतात आणि तोच परमात्मा आहे. ज्याचे निमन बुद्धी प्राण, इंद्रिये विचरती संपूर्ण, तो तू म्हणसी त्या आधीन, हे कल्पांती जाण कदान घडे. ज्याच्या योगाने मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये आपला सर्व व्यवहार करतात, तो इंद्रियादिकांच्या अधीन आहे असे तू म्हणतोस, पण ही गोष्ट कल्पांतीही घडणे शक्य नाही. तेथ जाणपणे जाणो जासी, तै जाणावे तेची नेणसी, तेथ ज्ञातेपणे ज्ञानासी, स्वरूपापाशी रिगू नाही. तू ज्ञाता होऊन त्याला जाणावयास जातोस, पण ते जाणणेच विसरतोस, कारण स्वरूपामध्ये ज्ञातृत्वाने ज्ञानाचा प्रवेश होत नाही. जाणीव आणि नेणीव हे सोडूनी सर्व भाव, जै उपजे सद्भाव, तै ब्रह्म स्वयमेव पाविजे. यास्तव ज्ञानत्व, अज्ञानत्व इत्यादी सर्व भाव सोडून जेव्हा सद्भाव उपजतो तेव्हा ब्रह्म स्वतःच प्राप्त होते. वैकुंठ कैलास क्षीराब्धी, मनकल्पी कल्पना विधी, पर्यात्मा कल्पावया त्रिशुद्धी, मन बुद्ध्यादी सरेना. मन वैकुंठ, कैलास, क्षीरसागर वगैरे सर्वांची कल्पना करते, पण आत्म्याची कल्पना करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये नाही. स्वये कल्पी त्रिभुवन, ते स्वरूपी रिघो न शके मन, बुद्धी निश्चयात्मक पूर्ण, ती सही जाण अगम्य वस्तू. स्वतः त्रिभुवनाची कल्पना करणारे मनही आत्मस्वरूपात प्रवेश करू शकत नाही. निश्चयात्मक बुद्धीलाही ते अगम्य आहे. जे मन बुद्धी अगोचर, ते वाचेसी अति दुस्तर, वस्तू नव्हे शब्द गोचर, परात्पर परब्रह्म. जे मन आणि बुद्धी यांचा विषय न होणारे ते परात्पर परब्रह्म वागींद्रियांचा विषय होणे कधीच शक्य नाही. मोठे बांधता आकाशाते, चारी पालव पडती रिते, तेवी शब्दे बोलावे वस्तू ते, तव शब्द शब्दार्थे निर्धर्म. आकाशाची मोठ बांधू लागले असता त्याचे चारी पदर रिते पडतात, त्याप्रमाणे शब्दाने आत्मवस्तू बोलू लागल्यास तो शब्दार्थहीनच होतो. प्राणाचे निज ढाळे, जे का क्रियाशक्ती चळे, ते क्रियेसी वस्तू नातळे, मा इंद्रिया आकळे कैसेनी. प्राणाच्या चलन सामर्थ्याने शरीरातील सर्व क्रिया होतात, पण वस्तू त्यांचा विषय होत नाही, मग इंद्रियांचा विषय कसा होणार. जेवी थिल्लुरा अंतवता, बिंबोनी भोला नभे सविता, तेवी मन बुद्धी इंद्रियां परता, जाण तत्वता परमात्मा. डबक्यात प्रतिबिंबित झालेला सूर्य
त्यातील पाण्याने जसा भिजत नाही, तसाच मन, बुद्धी, इंद्रिये याहून पर असलेला परमात्मा वस्तुतः त्यांनी लिप्त होत नाही. जो मनाचे अनादि मन, जो बुद्धीची बुद्धी सज्ञान, जो नयनाचे आदि नयन, जो श्रवणाचे श्रवण सावधानत्वे, जो घ्राणाचे निज घ्राण, जो रसनेची रसना आपण, जो त्वचेची निज त्वचा पूर्ण, जीवाचा जो जाण जीवू स्वये, जो इंद्रियांचा प्रकाशिता, जो कर्म करोनी अकर्ता, तो इंद्रियी इंद्रियार्था, विषयी सर्वथा हो नेणे. जो मनाचेही आदी मन, जो बुद्धीचेही कारण, नयनाची दर्शन शक्ती, श्रवणाचे सावधान श्रवण, जो घ्राणाचे मूळ, रसनेचीही रसना, त्वगिंद्रियांचा आधार, जीवाचा जीव, इंद्रियांना प्रकाशित करणारा, कर्मे करूनही अकर्ता, तो इंद्रियांचा विषय केव्हाही होत नाही. जेथ बुद्धीची दृष्टी न वळंघे, तेथ मन मनपणे केवी रिघे, मा श्रवण नयन घ्राण योगे, विषय संयोगे केवी भेटे. अहो, जेथे बुद्धी सुद्धा पोचत नाही, तेथे मन आपल्या मनन सामर्थ्याने प्रवेश कसे करणार, आणि श्रवण, नयन इत्यादी विषयांचा तरी ते विषय कसे होणार. जेथ प्राण शक्ती न चले पुढे, जेथ वाचा स्वये लाजिली मुरडे, मा कर्मेंद्रियांसी कोडीकडे, पवाडू पुढे जोडेल. अहो, जेथे प्राणही कुंठित होतो आणि वागिंद्रिय लाजून परत फिरते, तेथे कर्मेंद्रियांची काय कथा. अग्निपासूनी आह्या अनेक, क्षणक्षणा निघती चांग, परी आह्यान माझी अग्नीचे अंग, सर्वथा सांग प्रगटेना. अग्नीपासून क्षणोक्षणी अनेक ठिणग्या उडतात, पण त्यात अग्नीचे स्वरूप पूर्णपणे प्रकट होत नाही. का सूर्यापासून सूर्यकांत, प्रकाशती असंख्यात, परी सूर्यकांता आत, कदा भास्वत प्रगटेना. सूर्यापासून असंख्य किरण प्रकाश पावतात, पण त्यात स्वतः सूर्य प्रकट होत नाही. जेवी सिंधूपासूनी तरंग, प्रकाशती अति अनेक, परी तरंगी सिंधूचे अंग, सर्वथा सांग प्रगटेना. समुद्रापासून अनेक तरंग उद्भवतात, पण त्यात समुद्राचे संपूर्ण स्वरूप प्रकट होत नाही. देवी ब्रह्मापासोनी करणे, प्रकाशती अनेकपणे, तरी त्या इंद्रिया ब्रह्म जाणणे, हे जीवे प्राणे घडेना. त्याप्रमाणे ब्रह्मापासून अनेक इंद्रिये उद्भवतात, पण त्यांनी ब्रह्माला जाणणे हे कधीही संभवत नाही. जरी केळापासूनी केळी निपजे, का साखरे पासूनी ऊस उपजे, तरी इंद्रियी ब्रह्म जाणिजे, हे नये निज वोजे ब्रह्मादिका. केळ्यापासून जर केळ उत्पन्न झाली किंवा साखरेपासून ऊस उत्पन्न झाला, तर इंद्रिये ब्रह्माला जाणू शकतील, पण तसे होणे केव्हाही शक्य नाही. ब्रह्मादिकांनाही आपल्या सामर्थ्याने ही गोष्ट घडवून आणता येत नाही. इंद्रिय नव्हे ब्रह्मज्ञान, तै जीवाचे भवबंधन, कदा काळी न तुटे जाण,
जन्म मरण अनिवार्य. अहो, पण इंद्रियांनी जर ब्रह्मज्ञान होत नसेल तर जीवाचे भवबंधन कधीच तुटणे शक्य नाही आणि त्यामुळे जन्म मरण अनिवार्य आहेत असे होईल. शब्दा देवा परोक्षमती ऐशी श्रुतिशास्त्र उपपत्ती तेही मिथ्या वाटे वदंती ऐसे तू निश्चिती मानिसी राया. शब्दापासूनच अपरोक्ष साक्षात्कार होतो अशी श्रुती आणि शास्त्र यांची प्रतिज्ञा आहे, पण तीही यावरून खोटी ठरते अशी आशंका तुला येईल. तेही अर्थींचे निरूपण ऐक राया सावधान शब्द निमोनी आपण दे ब्रह्मज्ञान जीवासी. म्हणून तिचेही निरसन मी करतो ते तू सावधान चित्ताने ऐक. शब्द विद्यावृत्ती उत्पन्न करून स्वतः लय पावतो आणि जीवाला ब्रह्मज्ञान देतो. जीवू सोडवावया होडा शब्दे सवेग उचलिला भिडा तेणे घेता तत्वांचा झाडा आपणही पुढा निमाला. शब्दाने जीवाला संसारातून सोडवण्याची पैज लावून मोठ्या त्वेषाने विडा उचलला, पण तो जेव्हा तत्वांचे परीक्षण करू लागला तेव्हा आपला विषय होणारे पदार्थ ज्यात आत्मा नव्हे असे पाहून तोही शेवटी थकला. श्रुती नेती नेती येणे शब्दे अतद्यावृत्ती निषेध बोधे परिसाक्षात वेदानुवादे निज वस्तू शब्देन बोलवे. त्यामुळे श्रुती नेती नेती म्हणजे पृथ्वी आप आणि तेज हे मूर्त भूतत्रयही आत्मा नव्हे आणि आकाश आणि वायू हे अमूर्त भूतद्वयही आत्मा नव्हे अशा अनात्म पदार्थांच्या निषेधाने बोध करते, पण तिलाही साक्षात वेदानुवादाने आत्मवस्तूचा बोध करवत नाही. शब्दासी जे वाच्य नोहे तेची परब्रह्म जाणावे तेथील जो खुणे पावे तो ब्रह्म सद्भावे स्वये होय. जे शब्दाचा विषय होत नाही तेच ब्रह्म होय आणि त्याची खूण ज्याला कळते तोच स्वरूपाने स्वतः ब्रह्म होतो. श्रुती नेती नेती येणे वचने शब्द निषेधूनी वस्तू दावणे शब्दी निशब्द जो लक्षू जाणे तेणे पावणे परब्रह्म. श्रुती नेती नेती या वचनाने शब्दाचा निषेध करून लक्षणावृत्तीने वस्तू दाखवते. त्या शब्दांनी निशब्द ब्रह्मात्म्याला जो ओळखू शकतो तोच साक्षात परब्रह्म होतो. शब्दू निज निषेधे जे बोधी तेथ समरसे ज्याची बुद्धी तेची परब्रह्म गा त्रिशुद्धी निषेधावधी तो ठावो. शब्द निषेध मुखाने ज्याचा बोध करतो त्या तत्वात ज्याची बुद्धी एकरूप होऊन जाते ते तत्वच परब्रह्म आहे असे तू निश्चयाने जाण. ते तत्वच निषेधाचा परमावधी आहे. द्वैत निषेधाचे ते अधिष्ठान आहे. शब्द निमोनी सर्व शक्ती जीवासी दे ब्रह्म प्राप्ती शब्दा देवा परोक्षेती जाण निश्चिती या नाव. शब्द आपल्या सर्व शक्तीसह लीन होऊन जीवाला परब्रह्म प्राप्ती करून देतो. शब्दापासूनच अपरोक्ष ज्ञान होते असे जे श्रुतीने म्हटले आहे ते हेच होय. वाचा निशेष निवर्ते मन बुद्धी नपवे जेथे तेची अवधी निषेधाते परब्रह्म त्याते बोलिजे. वाणी मन आणि बुद्धी ही ज्याला विषय करत नाहीत तो निषेधाचा अवधी आहे, त्यालाच परब्रह्म म्हणतात.
जे वाचेचे वदविते परिवाचा वदो न शके जाते, जे मन बुद्धी अधिका जाणते परिमन बुद्धी जाते नेणती, जे नयना ते दाखविते परिनयन न देखती जाते, जे श्रवण घ्राणांते चेतविते परिश्रवण घ्राण जाते नेणती, एवं सर्वांचे जाणते परिसर्व सर्वथा नेणे जाते, जासी जाणावया लागी येथे आणिक जाणते असेना, ऐसे स्वसंवेद्य निज ज्ञाते जासी दुजे नाही जाणते, शब्द रिघावया तेथे रिगमू त्याते असेना, जे कृष्णा पुष्कळ जे वक्र ना वर्तुळ, जे सूक्ष्म ना नव्हे स्थूळ वस्तू केवळ निर्विकार, जासी नाही रूप गुण जासी नाही आश्रम वर्ण, जासी नाही मी तूपण जासी जन्म मरण असेना, जे हळुवट ना गहिंस जे चिवळ ना सपोस, जे वसते ना वोस जे का निशेष निर्धर्म, जे ह्रस्व ना मोठे जे वडील ना धाकुटे, जे विचारिता विवेक वाटे विवेकुही आटे निशेष, जासी आदिना अंतु जे मध्यस्थिती रहितू, जे गुण ना गुणातीतू अच्युतानंतू अद्वयत्वे, त्या स्वरूपाचा वचन पाठ करावया वेदे केली खटपट, तेथ श्रुतीचाही बोभाट लाजिला करुनी कष्ट नेती नेती वादे, वेदू काय नेणोनी परतला जाणोनी न बोलिवेची बोला, याची लागी तो मौनावला तटस्थ ठेला निशब्दे, वेदे धरिता दृढ मौन शास्त्रे भांबावली जाण, तिही धरोनी मताभिमान करीती वल्गन अतिवादे, शब्दांती ब्रह्मज्ञान हे वेदे पावोनी पूर्ण खूण, शब्दे शब्द निषेधून दृढ मौन तेणे धरिले, वेदराये धरिता मौन शास्त्रे भांबावली जाण, शोधिता शब्दांचे रान निज समाधान पावती, जे वाचेला बोलवणारे पण ती वाक ज्याच्याविषयी बोलू शकत नाही, जे मन बुद्धी इत्यादिकांना जाणणारे पण मन बुद्धी ज्याला जाणत नाहीत, जे नेत्रांना रूपादी दाखवणारे पण ज्याला नेत्र पाहत नाहीत, जे श्रवण आणि घ्राण यांना ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती देते पण ही दोन्ही इंद्रिये ज्याला जाणत नाहीत, याप्रमाणे ते सर्वांना जाणणारे पण सर्व ज्याला सर्वथा जाणत नाहीत आणि ज्याला जाणण्यास समर्थ असे दुसरे या जगात काहीही नाही, अशा स्वसंवेद्य म्हणजे स्वतःच स्वतःला जाणणारे जे तत्व, त्यात शब्दाला प्रवेश करावयास अवकाशच मिळत नाही, जे कृश किंवा विपुल नाही, जे वक्र किंवा वर्तुळ नाही, जे सूक्ष्मही नाही आणि स्थूलही नाही, तेच केवळ निर्विषय आहे, ज्याला रूप गुण आश्रम वर्ण आणि मी तू पण नाही, जन्म मरण नाही, जे हलके नाही आणि जडही नाही, जे रोड नाही आणि लठ्ठही नाही, जे वसते किंवा ओस नाही, तर जे निशेष निर्विषय आहे, जे आखूड किंवा लांब नाही,
वडील किंवा धाकटे नाही, विवेकाद्वारा विचार करू लागले असता जेथे विवेकही कुंठित होतो, ज्याला आदि अंत मध्यस्थिती नाही, जे सगुण नाही आणि गुणातीतही नाही, जे अद्वयत्वाने अनंत आणि अच्युत आहे, त्या स्वरूपाचे शब्दांनी वर्णन करण्याची खटपट वेदांनी केली. श्रुतीनेही पुष्कळ वाग्विस्तार केला, पण शेवटी ती बिचारी इतके कष्ट करूनही शेवटी नेती नेती असे म्हणून लाजून मुकाट्याने बसली. तर मग काय, वेदही त्याला न जाणता परत फिरला. नाही असे नाही, त्याला त्याचे स्वरूप कळले, पण त्याला ते शब्दांनी वर्णिता येईना. त्यासाठी त्याने मौन धरले आणि निशब्द होऊन तो तटस्थ राहिला. याप्रमाणे वेदाने दृढ मौन धारण केले असता षटशास्त्रे भांबावली. ती मताभिमान धरून अतिवादाने वल्गना करू लागली. पण शब्दवृत्ती सोडल्यानेच ब्रह्मज्ञान होते हे रहस्य पूर्णपणे ओळखून वेदाने शब्दानेच शब्दाचा निषेध केला आणि दृढ मौन धारण केले. वेदराजाने मौन धारण केलेले पाहून भांबावलेली शास्त्रे शब्दांचे रान शोधू लागली, पण त्यांना आत्मसमाधान लाभले नाही. ज्यासी शब्दांती ब्रह्मप्राप्ती, त्यासी दर्शने ऐक्या येती. शास्त्रे स्वयेची समजती, ऐक्ये त्रिजगती आभासे. वेदार्थ समजून घेऊन ज्यांनी ब्रह्म संपादन केलेले असते त्यांच्या ठिकाणी सर्व दर्शने एकत्वास प्राप्त होतात. त्यांना शास्त्रे आपोआप कळतात आणि त्रिभुवन एकरूप दिसू लागते. ब्रह्म एकाकी अद्वय स्थिती, तुवाची दाविली उपपत्ती. तेथे ऐक्य रूपे त्रिजगती, म्हणसी कवणा प्रती आभासे. यावर राजा म्हणतो, हे मुने, ब्रह्म एकच आणि अद्वितीय आहे असे आता तुम्हीच सांगितलेत, तेव्हा त्रिभुवन एकरूपाने भासते असे जे म्हणता ते कोणाला? ज्याची तुटली वासना फासोटी, विराली अहंकाराची गाठी. प्रारब्ध उतरले देहाचे तटी, त्यासी ऐक्ये सृष्टी आभासे. मुनी म्हणतात, हे राजा, ज्याचा वासनेचा फास तुटला आहे, अहंकाराची गाठ सुटली आहे आणि प्रारब्ध देहधर्म होऊन राहिले आहे, त्याला ही सर्व सृष्टी एकरूपाने भासते. त्याच्या अनुभवाची गोड गोष्टी, सांगावया उल्हास पोटी. पिप्पलायनु स्वानंद तुष्टी, ब्रह्मैक्ये सृष्टी वाखाणी. त्याच्या अनुभवाची मधुर कथा या राजास सांगावी असा पिप्पलायनाच्या मनाला मोठा उल्हास वाटला आणि तो त्यामुळे स्वानंद तृप्तीने सर्व सृष्टीला ब्रह्मैक्याने वाखाणू लागला. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.